केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोल्हापूर दौऱ्यावर. कोल्हापूरच्या पोलीस परेड मैदानावर शहांची सभा. अमित शहांच्या दौऱ्यामध्ये सीमा प्रश्न तापण्याची शक्यता. अंबाबाईच्या भक्तांसाठी महत्त्वाची बातमी. आज 4 तास देवीचं दर्शन बंद. सकाळी 8 ते दुपारी 12 दर्शन बंद. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर. अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय. मुंबईतील रंगशारदा सभागृहामध्ये आज मनसेचा मेळावा. राज ठाकरे मनसैनिकांना मार्गदर्शन करणार. ऑपरेशन टायगरवर काय बोलणार याकडे लक्ष. ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानीसारखी. खासदार फुटीवरून एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. फक्त काटे आणि चमचेच शिल्लक राहिलेत असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं. श्रीकांत शिंदेंना युवा सेना प्रमुख आणि राष्ट्रीय सरचिटणीस पद द्या. शिवसेनेच्या वर्धापन दिनी रामदास कदमांची मागणी. तर श्रीकांतचा निर्णय तुमच्यावर सोपवतो. शिंदेंची नेते आणि कार्यकर्त्यांना साथ. शेतमालाला भाव नाही मात्र आमदार खासदार विकत घेणं सुरू. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. तर सरकारच्या तिजोरीवर बळीराजाचा अधिकार. शिंदेंचा पलटवार. पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणी आज कोर्ट फैसला सुनावणार. 20 वर्षांनंतर येणाऱ्या निकालाकडे सारांच्या नजरा. निकालानंतर ओमराजे निंबाळकर काय राजकीय भूमिका घेणार याकडे लक्ष. नाशिकमधील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी न्यायालयानं निकाल राखून ठेवला. निदा खानच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी 25 तारखेला. न्यायालयात दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण. लातूर शहरामध्ये कोयता गँगची दहशत. महिला आणि लहान मुलावर कोयत्यानं हल्ला. बार्शी रोडवरील वसवाडीतील घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित. भिवंडीमध्ये शॉर्मा पिझ्झातून विषबाधा. शॉर्मा पिझ्झातून 100 जणांना विषबाधा. अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर नागरिकांना त्रास. अन्न व औषध प्रशासनाकडून दुकानावर कारवाई. बेस्ट संपामुळे मेट्रो मालामाल. मेट्रोच्या स्थानकांवर प्रवाशांच्या रांगा. मेट्रोच्या अतिरिक्त 10 फेऱ्या चालवल्या. मेट्रोच्या उत्पन्नात पडली भर. नीट परीक्षेमुळे टीईटीची परीक्षा पुढे ढकलली. 21 जून रोजी 28 जून ऐवजी आता 28 जूनला होणार परीक्षा. परीक्षेच्या वेळेत कोणताही बदल नाही. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला स्थगिती कायम. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडून 14 ऑगस्टपर्यंत वृक्षतोडीला स्थगिती. साधुग्रामसाठी मनपाकडून वृक्षतोडीचा प्रस्ताव. नाशिक रोड परिसरामध्ये एकाच रात्री 2 ठिकाणी छापेमारी. 18 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त. 3 संशयितांना अटक. 2 जण फरार. रखडलेल्या मान्सून पुढील आठवड्यापासून पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज. 1 जुलैनंतर पाऊस संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याची शक्यता. एल निनोच्या प्रभावामुळे राज्यामध्ये यंदा पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमीच. पाऊस लांबल्यानं मुंबईवर जलसंकट. 7 धरणांमध्ये अवघा 9.67% पाणीसाठा. जुलैपासून मुंबईमध्ये 25% पाणी कपात होण्याची शक्यता. प्रशासनाकडून 25% पाणी कपातीसाठी हालचाली. नवी मुंबईतील पाणीपुरवठा आज बंद राहणार. जलवाहिनी लिकेज दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं पाणीपुरवठा बंद. पाणी जपून वापरण्याचं आवाहन. नाशिक शहरात आजपासून पाणी कपात लागू. संपूर्ण शहरात आज पाणीपुरवठा राहणार बंद. उद्या कमी दाबानं होणार पाणीपुरवठा. शहरामध्ये 1 दिवस पाणीपुरवठा बंद. एल निनोच्या प्रभावामुळे भंडारा जिल्ह्यामध्ये ड्राय स्पेलचं सावट. पावसाअभावी पेरण्या रखडल्या. शेतकऱ्यांना दुबार पेरणीची भीती. ग्रामीण भागात पाणी टंचाईचे संकट गडद. नाफेडकडून कांद्याला पुन्हा दरवाढ. कांद्याला क्विंटल मागे 80 रुपयांची दरवाढ. आजपासून नवीन दर लागू. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन. वारकऱ्यांची संख्या कमी करण्याचं आवाहन. पाणी टंचाईमुळे दिंडी प्रमुखांना आवाहन. दिंडी चालकांसोबत विखेंची बैठक. एसटी महामंडळाच्या उत्पन्नामध्ये वाढ. उत्पन्नात दररोज 3 कोटी रुपयांची वाढ. अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात कारवाई. कारवाईमुळे एसटीच्या उत्पन्नामध्ये वाढ.
रेल्वेचा दंड होणार दुप्पट. विना तिकीट प्रवाशांना आर्थिक फटका बसणार. विना तिकीट प्रवास केल्यास 500 रुपये दंड. दंड न भरल्यास न्यायालयीन कारवाई. अनधिकृत शाळांविरोधातील कारवाईला वेग. 53 शाळांविरोधात गुन्हे दाखल. शाळांना टाळे लावा. व्यवस्थापनाला आदेश. मान्यताप्राप्त शाळांमध्ये प्रवेश घेण्याचं आवाहन.